आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 20। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये ऑरेंज कलर मध्ये असलेले सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर ते नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर इथे यातून स्टार्ट बटनावर क्लिक करा। स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, सम फॉर्म्युला वापरण्यासाठी अचूक स्टेप्स ओळखा म्हणत आहे। तर याची अचूक स्टेप ही पहिलीच आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर आपण आपल्या गॅलरी मधून तसेच ऑनलाईन सुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे। तर कुठून आपण पिक्चर इन्सर्ट करू शकतो, तर याचं उत्तर आपण बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। सॅलरी स्लिप कोण आणि कोणाला इश्यू करते म्हणत आहे। तर सॅलरी स्लिप ही एम्प्लॉयर एम्प्लॉईला इश्यू करते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। सॅलरी स्लिप दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखले जाते म्हणत आहे, तर त्याला आपण पे स्लिप सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, एक्सेल शीट मध्ये रो आणि कॉलम तुमच्या आवडीनुसार जोडणे किंवा काढणे संभव आहे। म्हणजे दिलेल्या शीट मध्ये निवडलेली रो डिलीट करा म्हटलेलं आहे। तर कोणत्याही रोला डिलीट करण्यासाठी पहिले सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर डिलीट मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट रोवर इथे क्लिक करा अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून, पीडीएफ स्वरूपात दस्तऐवज सामायिक केल्यास दस्तऐवजाची स्वरूप संबंधित अंश ठरवतो। म्हणजे दिलेल्या एक्सेल शीटला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे। तर फाईल टॅब मध्ये जा। या ठिकाणी क्लिक होत नसेल तर पुन्हा तुम्ही बॅक बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तो प्रश्न इथून लावायचा आहे। तर या फाईलला पीडीएफ मध्ये क्रिएट करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। त्यानंतर इथे पब्लिक एक्सपोर्ट वर क्लिक करा। त्यानंतर क्रिएट पीडीएफ वर इथे क्लिक करायचं आहे, त्याला इथे नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे। तर बघा त्या फाईलची पीडीएफ इथे क्रिएट झालेली आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि आपल्याला पुढचा प्रश्न इथून लावायचा आहे। तुम्ही 6 विद्यार्थ्याचे गुण काढत आहात। आता ऑटोसम वापरून तुम्ही निवडलेल्या रेंजमधील अंतिम वर्षाचे एकूण गुण काढा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे। ऑटोसम ऑप्शन्सवर क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला सम हा ऑप्शन यातून घ्यायचा आहे। तर टोटल निघालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतरचा प्रश्न बघा, सेव्ह ॲजचा वापर करून कामकाजी शीटची एक कॉपी तयार करा आणि मूळ शीट अपरिचित ठेवा। अटेंडन्स रिपोर्ट नावाने तुमच्या डेस्कटॉपवर हे दिलेले शीट सेव्ह करा म्हणत आहे। तर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यानंतर डेस्कटॉप घ्यायचं आहे। डेस्कटॉप घेतलं त्यानंतर त्यामध्ये त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। नंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा। त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये सेल्फ पाथ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। यामधला पहिला प्रश्न, तुम्ही एक्सेल मधील रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे अप्लाय करू शकतो, तर याचा ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कॉन्क्रॅट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर प्राथमिक उद्देश हा काय असतो बघा, तर टेक्स्ट अनेक रेंज किंवा स्ट्रिंग एकत्र येण्यासाठी किंवा करण्यासाठी। त्यानंतर नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील मॅक्स इफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर या फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे, तर याचे मेन फंक्शन्स हे दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेलमधील कमाल व्हॅल्यू परत करण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील मिनी आयएफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेल्समधील किमान व्हॅल्यू परत मिळवण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। संदर्भासाठी इमेज पहा। तुम्ही एक्सेल मधील सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रॅग केल्यास काय होईल म्हणत आहे। तर त्यावेळेस काय होणार आहे,
तर ते सेलचे कंटेंट किंवा फॉर्म्युला सेलमध्ये कॉपी करेल, जिथे तुम्हाला कर्सर ड्रॅग कराल तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेलपाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. नंतर याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर बघा आपल्या सेलपाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डीईटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर गायडेड डीईटीवर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून लावायचा आहे आपल्याला. दिलेल्या MS एक्सेल फाईलवर सम फंक्शन्स लागू करण्यासाठी सेल रेंज E2 ते E29 सिलेक्ट करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणते आणि नंतर ऑटोसम ऑप्शनमधून सम ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. कुठून म्हटलेलं आहे E2 पासून तर E29 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे ऑटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि त्यातून सम फंक्शन्स घ्यायचं अशा प्रकारे. तर ऑटोमॅटिक ते सम झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या MS एक्सेल फाईलमधील ऑटोसम फीचरमधून ॲव्हरेज फंक्शन वापरण्यासाठी F2 ते F29 रेंज सिलेक्ट करा म्हणत आहे. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि ऑटोसम ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज सिलेक्ट करा म्हणत आहे. आता कोणत्या याच्यातलं आपल्याला ॲव्हरेज काढायचा F2 पासून F29 मध्ये सांगितलेलं आहे. तर F2 मध्ये क्लिक करा. इथून अशा प्रकारे सिलेक्शन करत जायचं आहे F29 पर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. ऑटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि त्यातून आपल्याला ॲव्हरेजवर क्लिक करायचं आहे. तर ॲव्हरेजवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेज त्याचा निघालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. त्यानंतर बघा एक्सेलमध्ये एकाधिक सेलमधील टेक्स्ट एकत्र करण्यासाठी सेल D5 सिलेक्ट करा. फॉर्म्युला टॅबवर जा आणि टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर कॉनकॅट सिलेक्ट करा. टेक्स्ट 1 बॉक्समध्ये B5 सेल सिलेक्ट करा आणि टेक्स्ट 2 बॉक्समध्ये सेल C5 सिलेक्ट करा. आता ओके बटनावर क्लिक करायचा. तर जशा स्टेप सांगितलेल्या त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. D5 सेल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर कॉलमचा D घ्या आणि रोचा 5 घ्यायचा आहे. तर D5 ला इथे क्लिक करा. D5 ला क्लिक केलं त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर फॉर्म्युला टॅबवर आलेला आहोत आपण. त्यानंतर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर टेक्स्ट ऑप्शन्सवर क्लिक केलेलं आहे आपण. त्यानंतर कॉनकॅट घ्या म्हटलं आहे. तर याच्यातलं आपल्याला कॉनकॅट इथून घ्यायचं आहे. आता कॉनकॅट घेतल्यानंतर टेक्स्ट 1 बॉक्समध्ये आपल्याला B5 सेल सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्ट 1 मध्ये आपल्याला कोणता म्हटलेला आहे B5 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर B5 सिलेक्शन केला आपण आणि त्यानंतर टेक्स्ट 2 बॉक्समध्ये सेल C5 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर टेक्स्ट 2 बॉक्सवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला C5 इथं सिलेक्शन करा म्हटलेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. एक्सेलमध्ये मॅक्स इफ्स वापरून विशिष्ट कंडिशनसह मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी सेल G4 वर जा म्हणत आहे. फॉर्म्युला मोर फंक्शन स्टॅटिस्टिकल मॅक्स इफ्स वर क्लिक करा. रेंज म्हणून D2 ते D10 क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला C2 ते C10 निवडा म्हटलेला आहे आणि क्रायटेरिया बॉक्समध्ये मँगो टाईप करा आणि नंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर आपल्याला इथं जशा स्टेप सांगितल्या त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला G4 वर क्लिक करा म्हणत आहे. तर कॉलमचा G घ्या आणि रोचा इकडून 4 निवडायचा. तर G4 मध्ये क्लिक केलं त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर मोर फंक्शन्सवर जायचं आहे. त्यानंतर मोर फंक्शन्सवर गेल्यानंतर स्टॅटिस्टिकलवर जायचं आहे आणि त्यामधून आपल्याला मॅक्स इफ्स फंक्शन्स घ्यायचं आहे. तर M वर इथे दिसणार आहे मॅक्स इफ्स फंक्शन्स. ठीक आहे, ते घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा. रेंज म्हणून D2 ते D10 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर मॅक्स रेंजमध्ये इथे क्लिक करा. मॅक्स रेंजमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला रेंज दिलेली आहे D2 पासून तर D10 पर्यंत. त्यानंतर रेंज 1 मध्ये क्रायटेरिया रेंज 1 मध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर C2 पासून तर C10 पर्यंत निवडायचं आहे.
तर C2 पासून तर C10 पर्यंत म्हटलेलं आहे. त्यानंतर क्रायटेरिया 1 मध्ये त्यानंतर क्रायटेरिया बॉक्स मध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे, मँगो टाईप करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला मँगो टाईप करा. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सेल विशिष्ट कंडिशनचा आधार मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी G9 वर क्लिक करा म्हणत आहे. तर G9 वर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर मोर फंक्शन्सवर क्लिक करायचं आहे. तर मोर फंक्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर स्टॅटिस्टिकलवर क्लिक करा म्हणत आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून मिनी IF घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. ते घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला मिनिमम रेंज दिलेली आहे आणि क्रायटेरिया रेंज 1 दिलेला आहे. तर आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. मिनिमम रेंज बॉक्समध्ये श्रेणी D2 पासून तर D10 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर मिनिमम रेंज बॉक्सला सिलेक्शन करा. D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, फिर क्रायटेरिया रेंज 1 मध्ये. तर क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, C2 ते C10 सिलेक्शन करायचं आहे. तर C2 पासून तर C10 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, क्रायटेरिया 1 बॉक्समध्ये बनाना टाईप करायचा आहे. तर क्रायटेरिया 1 बॉक्समध्ये क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातनी आपल्याला बनाना टाईप करायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व गाइडेड डुएट व सेल्फचे प्रश्न सोडवणे झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर इथे क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे स्कोर्स पाहू शकतो, आपला पूर्णपैकी पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, शिक्षक म्हणतात विंडोज आणि मॅक OS दोन्ही एका संगणकावर तपासा आणि उपाय काय आहे म्हणत आहे. तर याचा उपाय काय आहे, तर व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अर्जुन जंक फाईल काढून संगणक जलद करणारे टूल तयार करू इच्छितो, त्याला काय म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते, डिस्क क्लीनअप युटिलिटी आहे. विद्यार्थी असे टूल तयार करतो जे डिलीट झालेल्या फाईल रिकव्हर करेल आणि परफॉर्मन्स सुधारेल. कोणती युटिलिटी आहे बघा ती, तर त्या युटिलिटीचं नाव युटिलिटी सूट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिक्षक म्हणतात मेमरी वापर मॉनिटर करा आणि हँग झालेल्या ॲप्स बंद करा, कोणते टूल्स आहे म्हणत आहे. तर याचं कोणतं आहे बघा, तर टास्क मॅनेजर आहे. टीम असे टूल डिझाईन करते जे जंक फाईल काढेल, स्टोरेज मॅनेज करेल, स्पीड वाढवेल, हे कोणते सॉफ्टवेअर आहे म्हणत आहे. तर कोणते प्रकार सॉफ्टवेअर आहे बघा, तर युटिलिटी सॉफ्टवेअर्स आहे. शिक्षक विंडोज आणि लिनक्स एकाच संगणकावर चालवून दाखवतात, तर काय वापरले जाते म्हणत आहे. तर त्यावेळेस व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रीना तपासते की कोणते ॲप्स जास्त मेमरी वापरतात, ती काय वापरते म्हणत आहे. तर ती टास्क मॅनेजर वापरत आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेला जंक काढून स्लो होणे कमी करायचे आहेत, तर कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे. तर त्यावेळेस आपण युटिलिटी प्रोग्राम्स वापरायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सिमरनचा संगणक जास्त फाईल्समुळे स्लो झालेला आहे, तर काय मदत करेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला डिस्क क्लीनअप वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सायबर सिक्युरिटी ट्रेनिंगसाठी विद्यार्थी जुने विंडोज तपासू इच्छितो, तर कोणते टूल वापरावे लागेल म्हणत आहे. तर त्यासाठी व्हर्च्युअल टूल बॉक्स वापरावे लागेल. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन एंड टेस्ट सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 20 सोडवायचं आहे.